नम बुद्धाय. प्रिय धम्म बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण अत्यंत शांत विषय समजून घेणार आहोत. सकारात्मक विचाराची सवय कशी लावावी. मित्रांनो, मन जसे विचार करते तसे जीवन घडत असते. जर मनात राग, भीती, मत्सर तर जीवन ही अशांत होते. पण जर मनामध्ये करुणा, प्रेम, श्रद्धा तर जीवन ही सुंदर असे घडत असते. विचार म्हणजे एक बीज आहे. ज्याप्रमाणे झाड लावण्यासाठी आपण अगोदर बीज लावतो, त्यानंतर झाड येते आणि झाडाला असे सुंदर आणि गोड असे फळं लागत असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक विचार एक बीज आहे. वाईट विचार लावला तर दुःखाचे झाडही वाईट येते आणि फळंही वाईटच येत असतात. चांगला विचार लावला तर आनंदाचे, सुखाचे झाड उगत असते. म्हणून विचार बदला आणि चांगले कर्म, चांगलं बीज लावण्याचा प्रयत्न करा. चांगले विचार लावण्याचे प्रयत्न करा, घडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपलं कल्याण होईल आणि इतरांचंही कल्याण होईल. रोज सकाळी उठल्यानंतर मोबाईल पाहण्याऐवजी स्वतःला सांगा, आज मी शांत राहील. आजचं वर्तन मी कालच्या वर्तनापेक्षा कसं सुंदर आणि चांगल्या परीनं जगेल याचा विचार करा. आज मी चांगले बोलेल, चांगले वागेल. आज मी करुणा ठेवेल इतरांबद्दल आणि स्वतःबद्दलही. दिवसाची सुरुवात जशी तसा दिवस घडत असतो. इतरांबद्दल कृतज्ञता बाळगा. रोज रात्री झोपताना 3 गोष्टी आठवा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. कृतज्ञता मनाला समाधान देते, तक्रार कमी करते. स्वतःची संवाद बदला. आपण स्वतःशी काय बोलतो, आपण निगेटिव्ह विचार करतो का पॉझिटिव्ह विचार करतो याचं विश्लेषण करून जसं स्वतःला बोलतो तसा माणूस घडत असतो. मी अपयशी आहे का हे बोलण्याऐवजी, हा विचार करण्याऐवजी मी शिकत आहे असे म्हणा. मी नकारात्मक शब्द मनावर खोल परिणाम करत असतो, त्यापासून तुम्ही सावधान राहा. इतरांशी तुलना थांबवा. तुलना केली की मत्सर वाढतो, मत्सर वाढला की असमाधान वाढते. तुमची स्पर्धा इतरांशी नसून स्वतःची आहे. स्वतः कालपेक्षा कसा चांगला वागू शकतो, राहू शकतो, चांगलं जीवन घडू शकतो, हा विचार करा, हा स्पर्धा करा स्वतःची. आणि दररोज 5 ते 10 मिनिटं शांत बसा, श्वासावर लक्ष ठेवा. मनातील नकारात्मक हळूहळू कमी होईल आणि पॉझिटिव्ह विचार निर्माण होईल. त्यामुळे रोज 5 ते 10 मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष द्या. आणि चांगली संगत, चांगले पुस्तक वाचा, चांगले धम्मप्रवचन ऐका, सकारात्मक विचारांच्या लोकांसोबत राहा. संगती मन घडवते, जीवनही घडवते. सेवा करा, आईवडिलांची सेवा करा. दुसऱ्यांची मदत केली की मनात आनंद निर्माण होतो. सेवा ही सकारात्मकतेची सगळ्यात मोठं औषध आहे. प्रिय धम्मबंधूंनो, सकारात्मक विचार अचानक येत नाही, त्याची सवय लावायला लागते. रोज थोडा पॉझिटिव्ह विचार करून जीवन बदलते. जीवन ही पुन्हा नाही. म्हणून सकारात्मकतेने विचार करून जीवन चांगलं जगण्याचा, घडवण्याचा प्रयत्न करा. नम बुद्धाय.